नमस्कार मुलांनो, इयत्ता 10वीची मराठीची कविता 2 दिवस पाहूया. कवी आहेत नारायण सुर्वे. या कवितेचं सारण पाहणार आहोत की या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव्य चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतं. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. म्हणजे 2 दिवस वाट पाहण्यात गेले. ते वाट बघतायत की कधी माझं दुःख कमी होतंय आणि मी सुखात जगतो आहे. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. हिशेब करतायत की किती दिवस मी काम केले किंवा किती दिवस मी आता उन्हाळ्यात राहतो आहे, की मी एवढं वर्ष काम केलेलं आहे पण आता दारिद्र्य माझ्या दारी माझ्या पदरात का आलं आहे याचं दुःख त्यांना खूप सतावत आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. चंद्र आला, तारे आले, चंद्र गेला, तारे गेले, रात्र झाली, पुन्हा सूर्य आला, सूर्य गेला. हे सतत चालू आहे, पण माझ्या जीवनाच्या बाबतीत बदल होत नाही आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र याचा अर्थ की माझ्या जीवनात मेहनत जेवढा मी करतो आहे त्याचं मला काही लाभ होत नाही. भाकरीचा म्हणजे आपल्याला अन्न शोधण्याची जिंदगी बर्बाद झाली. खूप प्रयत्न केला शोधण्याचा, परंतु माझ्या हाती काही लागतच नाही. म्हणजे चंद्राची उपमा भाकरीला दिली आहे. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाण राहिले. गहाण म्हणजे एखादी वस्तू, आपल्याला काही घर घ्यायचे का पैसे हवे तर आपण त्याच्यासाठी सोनं किंवा इतर कोणते दागिने आपण गहाण ठेवतो सोनाराकडे. त्याप्रमाणे ते म्हणतात की माझे हात सर्वस्व, माझे हात सर्वस्व दारिद्र्याकडे. दारिद्र्याकडे म्हणजे दरिद्रपणा आला आहे. मी काही करतो तर माझ्या हाताला काही यश येत नाही. मी थकलो आहे, काही मी करू शकत नाही आहे. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. कधीच्या काळी मी खूप मान उंचावले, मग कधीच्या काळी माझा मान होता. कधीच्या काळी मी काही लिहिलं तरी त्याचा मान होता. मला जगामध्ये अभिमानाने वावरत होतो, पण आता तसं होतच नाही आहे. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले. किती अडचणी आल्या तरी मी कधी अश्रू ढाळले नाही, कारण मी मानाने जगत आलो, अभिमानाने जगत आलो. मला कधी अश्रू ढाळायची गरजच वाटली नव्हती. असे किती चांगले क्षणही माझ्या आयुष्यात आले. तेव्हाच अश्रूच मित्र होऊन सायास धावून आले. पण आता अशी गत झाली आहे की माझं दुःख मी कोणाला सांगू, पण त्या दुःखाला बाहेर येण्यासाठी माझे अश्रू मदत करतायत. कारण मी दुःख कोणाला सांगू शकत नाही, पण माझ्या अश्रूद्वारे ते दुःख बाहेर येतं आहे आणि ते अश्रूच माझे आता मित्र आहेत आणि तेच मित्र माझे सदा धावून येत आहेत. दुनियेचा विचार हर घडी केला, आजा जगमय झालो. कायम मी दुसऱ्यांचा विचार करत आलो, कोणाला काय हवं नको मी बघत आलो आणि खूप जगमय झालो, म्हणजे प्रसिद्ध झालो होतो. कारण मी सतत सगळ्यांना मदत करत असतो, त्यामुळे सगळ्यांचा प्रसिद्ध झालो, दुनियेत प्रसिद्ध झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. याने हे जो अनुभव एक शाळा असते. या अनुभवामध्ये आपण काय शिकतो की आलेलं दुःख पेलावं कसं, म्हणजे पेलावं कसं याचा अर्थ सहन करावं. उदाहरणार्थ आपल्या घरात काही वाईट गोष्टी घडल्या असेल तर तेच वाईट गोष्टी धरून आपण नाही चालू शकत, कारण जग पुढे पुढे जात राहिलं तर आपण काय होऊ, मागे राहू. आपल्या त्या जगाबरोबर आपल्याला पुढे जात राहिलं पाहिजे. दुःख पेलवत बसलं तर आपण
कधीच पुढे जाऊ शकणार नाही. पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. याच शाळेत याने अनुभव काय सांगतो की दुःख मागे सारून तुम्ही पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे, तरच तुम्ही पुढे यशस्वी व्हाल. दुःख पेलवत राहिलात, दुःख सहन करत राहिलात तर दुनिया पुढे जाईल आणि तुम्ही मागे राहाल. झोतबट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य शान शेकले. ज्याप्रमाणे पोलाद झोतबट्टीमध्ये शेकत असतो त्याप्रमाणे माझं आयुष्य असंच त्रासात झालेलं आहे. त्रासात मी माझं आयुष्य खूप शेकलेलं आहे, खूप त्रास सहन केलेले आहेत. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. मी वाट पाहत राहिलो की माझ्या पदरी कधी सुख येतं आहे, कधी हातात पैसा अडसा येतो आहे याची मी वाट बघतो आहे. आणि 2 दुःखात गेले. कधी दुःख जाणवतं आणि कधी पैसा कधी येतो किंवा मला माझ्या मेहनतीचं फळ कधी मिळतं आहे हे मी बघतो आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.